आपले कटलेट बघा काय मस्त कुरकुरीत झालेत आणि दिसायला तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना, अगदी त्याच प्रकारचे झालेत. आणि हे बनवले तर आपण फक्त घरच्या साहित्यामध्ये. चवीला खूप भारी लागतात. मुलांना तुमच्या खूप जास्त आवडेल. मुलांनाच काय, घरातील सर्वांनाच हे कटलेट खूप जास्त आवडतील. हे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. आपण भरपूर पौष्टिक पद्धतीने बनवलेत, भरपूर भाज्या घातली त्याच्यामध्ये. त्यामुळे हीच रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर त्यासाठी इथं आपण 1 कप पोहे घेतले. त्याला अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. आपल्याला एक 10 मिनिटं पोहे आपण भिजवून घेणार आहोत. आपण कांदा पोहेला कसे पोहे भिजवतो ना, अगदी त्याच प्रकारे आपण पोहे भिजवून घेतलेत. त्यामध्ये ना एक बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो टाकताना ना आपण त्याच्यातील बिया पूर्ण काढून टाकल्या होत्या. बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे. असेल तर तुमच्याकडं तुम्ही गाजरसुद्धा वापरू शकता. बारीक कट केलेला कोबी टाकून घ्यायचा. त्यामध्येच काही मसाले टाकून घ्यायचे. तर आपल्याला अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचे. चवीनुसार इथं तुम्ही तिखट टाकू शकता. इथं मी 1 चमचा तिखट टाकून घेतले, लाल तिखट. त्याचमध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत. तुम्ही कुठलाही गरम मसाला ॲड करू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इथं मी चाट मसाला टाकून घेतला आहे. चाट मसाल्यामुळे ना चव खूप छान लागते. हळद टाकून घ्यायची आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चाट मसाला नसेल ना तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा पिळू शकता. त्यामुळे सुद्धा चवीला कटलेट खूप भारी लागतात. इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून छान किसून घेतले. त्याचं छान असं स्मॅश करून घेतले. आता हे सर्व आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण असं एवढ्याच मिश्रणामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे. याच्यावरती पाणी अजिबात टाकू नका. जर थोडंसं तुम्हाला लागलं तर तुम्ही 1-2 चमचे पाणी ॲड करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त पाणी अजिबात टाकू नका. आता हे चांगलं आपल्याला एकत्र असं मळून घ्यायचं आहे. सर्व पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान त्याचं बाइंडिंग येईस्तोवर, छान असा गोळा त्याचा बनोस्तोवर आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला लागलंच तर तुम्ही एखादा चमचा पाणी टाकू शकता. याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे ना चवीला कटलेट अतिशय पौष्टिक होतात. चवीला तर खूपच भारी लागतात. आता तुम्हाला ना तुम्ही याच्या हव्या त्या आकाराच्या टिक्की बनवून घेऊ शकता, कटलेट बनवून घेऊ शकता. इथं आपल्या मस्त असा शेप आला आहे टिक्कीला, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ना आपण सर्व छान अशा टिक्की बनवून घेणार आहोत. सारणाचा रंगसुद्धा बघा काय सुरेख आलाय. चवीला सुद्धा खूप मस्त झालं होतं सारणसुद्धा. तर अशा प्रकारे आपण ना सर्वच अशा कटलेट बनवून घेणार आहोत. तर इथं आपले पूर्ण असे कटलेट बनवून तयार झालेत. एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर कटलेट होतात. नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. आता इथं आपण एक अर्धा वाटी ना कॉर्नफ्लॉवर घेतले. या जागी तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता. आणि त्यामध्ये ना आपल्याला अर्धीच वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं ना तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं याचं स्लरी बनवून घ्यायची. आपल्याला पातळसर, जास्त घट्ट नको. यातील पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून टाकायच्यात. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. तर इथं छान अशी आपली पातळसर स्लरी बनवून तयार झाली आहे. अशा प्रकारे पाहिजे. आपलं दूध कसं असतं ना, अगदी त्याच प्रकारे. इथं मी शेवळ्या घेतल्यात. हा शेवळ्या ज्या आहे ना सगळ्यांच्या घरी असतात. आपण दूध खीर बनवण्यासाठी वापरतो. त्यामुळे मी शेवळी वापरले. इथं तुम्ही ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता. या शेवया आपण ना मिक्सरवरती वाटून घेणार आहोत. छान त्याचे कसे क्रश करून घ्यायच्या मिक्सरवरती फिरवून. आता काय करायचं, ह्या टिक्की ज्या आहेत ना, आपण कटलेट जे आहेत ना बनवलेले, कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये छान गोळवून घ्यायच्या अगोदर. नंतर या शेवळ्यामध्ये आपण याच्यामध्ये छान डीप करून सगळीकडनं चिकटवून घेणार आहोत. या जागी तुम्ही ना ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता. मस्त सर्व बाजूनी कोट करून घ्यायचं. छान असं आपण ना सर्व अशा प्रकारे कटलेट छान स्लरीमध्ये घोळवून नंतर शेवळ्यामध्ये घोळवून घेणार आहोत.
व्यवस्थित सर्व बाजूनी कोट करून घ्यायचं। तर इथं आपल्या सर्व छान अशा टिक्की बघू शकता तुम्ही, कटलेट बघू शकता, मस्त व्यवस्थित कोट झाल्यात शेवयांनी। आता याला आपण तळून घेऊया। तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं मोठ्या गॅसवरती आणि ह्या ज्या कटलेट आहेत ना ते व्यवस्थित तेल चांगलं गरम करून मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायच्या। थोडंसं आपल्या शेवया थोड्याशा सुटू शकतात कढईमध्ये, पण आपण ज्यावेळेस पूर्ण तळून घेऊ ना त्यावेळेस तेल आपण गाळणीने शोधून घ्यायचं, म्हणजे तेल सुद्धा स्वच्छ होतं। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं, कुरकुरीत होईपर्यंत। आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही मोठ्या गॅसवरती तळून घेण्यासाठी, अगदी झटपट होतात। मस्त कलर आलाय, मस्त कुरकुरीत झाले बघू शकता तुम्ही। आता हे आपण ना पूर्ण काढून घेणार आहोत। दुसरी बॅच सुद्धा ना आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। पूर्ण कटलेट आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत। मोठ्या गॅसवरतीच तळून घ्या, स्लो गॅसवरती अजिबात तळू नका। जर तुम्ही स्लो गॅसवरती तळलं ना तर तेलकट होतात, त्याच्यामुळे मोठ्याच गॅसवरती तळून घ्यायचं। तर इथे आपले ह्या सुद्धा टिक्की छान असे कटलेट मस्त तळून झालेत। हे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, चवीला अप्रतिम असं लागतं, टिफिनला मुलांच्या देऊ शकता। भरपूर पौष्टिक रेसिपी आहे, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला जर एकदा ना तुम्ही ही बनवले ना कटलेट, चवीला खूप भारी लागतात। तुम्ही प्रत्येक वेळेस हेच बनवाल मुलांसाठी। तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा।